चांदगुडे. मी प्रॉपर मोरगाव सुपे बारामती. आज सांगण्याचं तात्पर्य असं की कमीत कमी 2004 पासून मी भाऊंना चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर मी 2009 पासूनच मी आमच्या पुणे लक्ष्मी मंडळ मी हेड ऑफिस दादांच्या ऑफिसात काम करतो. तेव्हापासून मी पुण्याचे पहिले महापौर सचिनराव गुरसाळांच्या मुलांना शंकरराव गुरसाळांना सांगत होतो. त्यांना तर आदरणीय पवार साहेबांच्या पिढीला दीपक साळुंखेंना सांगत होतो की कोथरूडमध्ये जर आपला कधी सर आपल्या कोथरूडला राष्ट्रवादी किंवा भाऊंना हे कोणी इथं मानच नव्हते. पण कालांतराने 2014 पासून भाऊंनी चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये असू द्या राष्ट्रवादी असो चांगल्या पद्धतीने आपल्या कोथरूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तेच म्हणजे केळवाडी असो राऊतवाडी असू द्या. आता माझ्या सर्व सहकार्याने सांगितले की भाऊंना कुणी या एरियामध्ये ओळखत नसं एकही लहान थोरापासून माणूस नाहीये. तर खऱ्या अर्थानं सांगायचं भाऊंच्या पावला पाऊल ठेवून हर्षवर्धन दादांनी सुद्धा काम करण्याचं खूप प्रयत्न चांगल्या पद्धतीने भाऊंचं दादांचं काम हर्षवर्धन दादांचं काम चांगलं चालू आहे. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि आज सगळ्यांच्या सहमतीने सांगू शकतो की आजच हर्षवर्धन दादा आणि हर्षवर्धनची सगळी टीम चांगल्या पद्धतीने निवडून आलेली आहे. एवढं मी सांगू इच्छितो. मी राहणार इंदिरा पार्क मध्ये आहे. हर्षवर्धन दादा मानकर दीपक भाऊ मानकरांचे चिरंजीव. भाऊंचं सतत आम्हाला सहकार्य असतं. आमच्या वस्तीमध्ये नळाचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर भाऊंच्या कानावर आम्ही टाकतो. त्या माध्यमातून हर्षदादाने आमच्या वस्तीमध्ये वसंतनगर येथे पाण्याचे प्रॉब्लेम व कोबा बाथरूमांची सोय हर्षवर्धन दादा यांनी केली. नगरसेवक नसून त्यांनी एवढं सहकार्य केले. तर आता उमेदवारीला ते थांबलेले आहेत. हर्षवर्धन दादा व तृप्तीताई शिंदे, कांताताई खिलारे यांनाच आम्ही आमचं मत देणार आहे. बस. दीपक भाऊच्या मागे वर्ष आज भाऊंच्या मागे 25 वर्ष झालं. आम्ही म्हणजे भाऊंचं सहकार्यच आत्ता आम्हाला. कधी आम्ही गेलो आणि ते काम झालं नाहीये हे असं कधीच झालेलं नाहीये. भाऊंनी जो शब्द दिला त्या शब्दाला भाऊंनी काम केलेलं. त्यांच्या चिरंजीवच्या पण पाठीशी पण जनता राहणार का? भरपूर आहे. भरपूर पाठिंबा आमची जनता आमच्या वस्तीमध्ये सगळे लोक किंवा इंदिरा पार्क पूर्ण महाराष्ट्र जरी म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. धन्यवाद.